एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. ॲक्च्युली काय आहे ना, माझ्या दीदीचं लग्न आहे. मग त्याच्यासाठी गावाला जायचं आहे. मग म्हणलं शॉपिंग तर करायची होती, पण आहे सगळं. आता लग्नांचाच सीझन चालू आहे. सो लास्ट लग्नाला घेतलं होतं. मग म्हटलं आता ह्या लग्नाला गावाला काय काय घेऊन जायचं आहे ते बघू. तर मग आता माझे ड्रेसेस वगैरे कोणते काय न्यायचे ते तर काय अजून ठरलं वगैरे नाही आहे. पण म्हटलं त्याच्यातली कोणती ज्वेलरी कशावर म्हणजे जाईल, मला कोणती सूट होती. कारण की लास्ट लग्नाला काय झालं होतं ना, मी माझ्या सिस्टरची काही ज्वेलरी घातली होती. त्याच्यामुळं मग तिथं त्या लुकला ते मॅच झालं होतं. पण ह्या लग्नाला ती नाही येणार आहे, बिकॉज तिचे वायवा वगैरे आहेत. मग ह्या लग्नाला मी एकटीच जाणार आहे. सो मग मला तिचं तर ते काय घेता येणार नाही. म्हणून मग म्हटलं आता माझ्याकडे जे काय आहे, म्हणजे बँगल झालं, नेकलेस झालं, इयरिंग्स झालं, तर म्हटलं कसं किती काय कलेक्शन आहे ते आपण चेक करू. म्हणजे एक आयडिया येऊन जाईल की गावाला नेताना काय न्यायचं आहे, कोणत्या ड्रेसवर कोणतं घ्यायचं. ॲक्च्युली कोणत्या ड्रेसेस पॅकिंग ब्लॉग वगैरे ते सगळं नंतर करेल मी. जे जायला जास्त दिवस नाही राहिलेत, 2-3च दिवस राहिलेत. आय गेस 3 तारखेला लग्न आहे आणि आम्हाला 2 तारखेला जाणं आहे. सो एक तर 31ला म्हणजे उद्या आज 29 आहे, उद्या 30 आणि परवा 31. सो आय गेस 31ला पॅकिंग ब्लॉग येईल आणि उद्या म्हणजे 31ला पॅकिंग ब्लॉग शूट करेल मी. आणि उद्या कोणत्या ड्रेसेसवर काय काय लुक करायचं आहे ते पूर्ण लुक एकदा तयार करून बघेल. बिकॉज गावाला गेलं ना तिथं खूप चिक झंझट असतं. आणि मला हेही माहीत नाही आम्ही राहणार कुठे आहे, ज्यांचं लग्न आहे त्यांच्या घरी राहणार आहे का इथं आम्ही आमच्या घरी राहणार आहे, काहीच माहीत नाही आहे. सो म्हटलं आपल्याकडे ज्वेलरी किती आहे काय आहे, बिकॉज मागच्या लग्नावरनं येऊन मी ती ज्वेलरी तशीच काढली होती आणि फक्त बॉक्समध्ये ठेवली होती. त्याचं काहीही केलेलं नव्हतं, कुठंच कसंच काही बघितलं नव्हतं. मग म्हटलं आता लग्नाला जायचं आहे तर चेक करावं. आणि तसंही यूट्यूबवर कॉन्टेंट शूट करायचाच होता, व्हिडिओ शूट करायचाच होता, पण व्हिडिओ कशाचा शूट करू तेही कळत नव्हतं. मग म्हटलं चला दोन्ही कामं होऊन जातील. कळेल पण आपल्याला की त्याच्यात काय काय आहे किंवा काय काय मिसिंग आहे, काय काय तिच्याकडे गेलं किंवा काय, सगळं कळेल. सो म्हटलं की चला बघूयात. तर मी आता सगळं ते घेऊन बसली आहे. इथं मी दाखवते तुम्हाला, 1 मिनिट. इथे घेऊन बसली आहे. ह्या बॉक्सेसमध्ये आय गेस बँगल्स आहेत, ह्याच्यात पण बँगल्स आहेत, त्याच्यात बँगल्स आहेत वाटतं, काय काय माहिती. बिकॉज माझ्याकडे बँगल्स आणि इयरिंग्सचे कलेक्शन खूप आहेत. ह्याच्यात नेकलेस वगैरे आहेत, ह्याच्यात माझे डेली यूजचे हे आहेत. आणि ह्या दोन्ही बॉक्सेसमध्ये काहींच्यात मेकअपचं सामान आहे आणि काहींच्यात इयरिंग्स आहेत. हा म्हणजे पूर्ण बॉक्स इयरिंग्सनी भरलेला आहे. बिकॉज मी इयरिंग्सची शौकीन आहे. मला इयरिंग्स खूप आवडतात. म्हणजे माझं असं स्वप्न आहे ना की पूर्ण कबर्डमध्ये ना ते इयरिंग्सचा तो काय असतं ते मला आता म्हणता येत नाही आहे, मी नंतर नाही इथं पिक्चर टाकून देईल. ते इयरिंग्सचं पूर्ण ते मला ते पूर्ण जो हे असतं ना ते पूर्ण विकत घ्यायचं आहे. कारण की मला इयरिंग्स घालायला खूप आवडतात. म्हणजे मी एवढी वेडी आहे ना इयरिंग्ससाठी की कधी क्लासला जाताना किंवा कॉलेजला जाताना जर मी आउटफिट घातलं आणि त्याच्यावर माझ्याकडे घरी इयरिंग्स असले, पण मी बाहेर जाताना समजा इयरिंग्स घालायचे विसरून गेले ना, मी तिथं इयरिंग्स घेते आणि मग घालून जाते. विदाऊट इयरिंग्स मी कुठंच जात नाही. क्वचित कधीतरी असं होतं की मी विदाऊट इयरिंग्स दिसेल, बाकी मी कायम इयरिंग्सनी भरलेली असते. म्हणजे अक्षरशः मी जर रोज एक जरी इयरिंग्स घातलं ना तरी 3 महिने तरी आय गेस ते इयरिंग्स संपणार नाहीत. 2.5-3 महिने तरी इयरिंग्स संपणार नाहीत, एवढे इयरिंग्स आहेत माझ्याकडं. मला इयरिंग्स फार आवडतात. सो चला वेस्ट नको करायला, कारण की माझी आवड आहे, तुम्हाला बोर नको व्हायला. सो मी पटापट स्टार्ट करते. तर फर्स्ट आपण बँगल्सनी स्टार्ट करू. तर हा जो आहे हा फर्स्ट सेट आहे माझ्या बँगल्सचा. आणि हे बँगल्स आत्ता घेतले होते. आत्ताचं जे लग्न झालं ना ते नाही राहते, ते लक्षात नाही माझ्या, पण 2-3 दिवसापूर्वी त्याला घेतले होते मी हे बँगल्स. त्यानंतर नेक्स्ट हे डिझाईनवाले आहेत. पण मी हे जेव्हा घेतले होते तेव्हा माझं वेट जास्त होतं, आता ते कमी झालं आहे. सो हे मला तर काही येणार नाही, पण हे मम्मीच्या कामाला येऊ शकतात. हे दुसरे आहेत. हा जो सेट आहे हा 3रा सेट आहे माझा बँगल्सचा. आणि हे पण ह्याच लग्नात घेतले होते. हे दोन्ही जे आहे ना ते मिसमॅच करून घालायला घेतले होते. पण छान दिसत होते ते त्या लुकमध्ये. तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा जाऊन.
नंतरच्या ह्या ग्रीन बँगल्स आहेत, ह्या माझ्या मावशीची मुलगी होती, लहान आहे ती, तिचं लग्न झालं होतं, आय गेस 1 इयर झालेत. त्या बांगड्या आहेत. आता ह्या बांगड्या घालत नाही मी, ह्या बांगड्या अशाच ठेवते बिकॉज घालायला गेले तर फुटतील, घालायच्या वेळेस घालता येतील या. तर हा 5वा सेट आहे बँगल्सचा. हा खूप जुना सेट आहे पण सांभाळून ठेवला होता, सो आहे एक. ह्याच्यासोबत म्हणजे ह्याला मॅच होऊन सेम हे असे इयरिंग्स आहेत जे एकदम ह्याला मॅच होतात. आणि हे माझ्याकडे एक रेड कलरचा घागरा होता, मी 9th स्टँडर्डला होते तेव्हाचा आहे, त्याच्यावर जातात. आणि लास्ट टाईम मी हे घातले होते, माझ्या मामाच्या मुलीचं लग्न होतं त्या ड्रेसवर. ते फोटोज पण माझ्या इन्स्टा अकाउंटवर आहेत, इथं पण मी पोस्ट करेल, तर तुम्ही नक्की पहा. हे पण हळदीच्याच वेळेस घेतलेले आहेत. हे 6 बँगल कलेक्शन. आय गेस माझ्याकडे ग्रीनच बँगल्स खूप आहेत, जास्त व्हरायटीमध्ये ग्रीनच आहेत, कारण की ते कसं होतं हळदीला एकदा घातलं का माणूस परत घालत नाही, सो तेच आहेत. हे 6th कलेक्शन आहे, पण हे पण ग्रीन आहे, सो हे नाही काउंट करत. सो 5th कलेक्शन. हे माझं 6th कलेक्शन आहे. हे तुळशीबागेतून घेतलं होतं, 200 रुपयाला होते. मला आणि माझ्या सिस्टरसाठी आम्ही सेम घेतले होते, पण छान दिसतात. आणि हे पण आत्ताच घेतले होते ह्याच लग्नाला. हे 6th होते, आता 7th पण ग्रीनच आहेत. म्हणजे ग्रीन बँगल्सच्या कलेक्शन खूप झालेत माझ्या, आय गेस मी एवढ्या कधी घालणारही नाही आहेत. बरं झालं आय गेस आज मी चेक केलं, मला नाही वाटत मी हे घालेल. सो आता माझी बहीण आली ना, तिला देऊन टाकेन. आणि ह्या वेळेसच्या लग्नात भरायला नको, कारण की ऑलरेडी खूप झालेले आहेत. 3 सेट तर हे ग्रीनचेच होते, आणि असं पण नाही 1-1 डझन आहेत, हे 6-6 पण नाही आहेत, जास्त भरलेत मी. आणि त्याच्यानंतरनं हे एक आहे, हे पण माझ्या एका बहिणीच्या लग्नातच घेतले होते मी, म्हणजे तिथंच भरले होते लग्नात. ह्या पण बँगल्स छान आहेत. बँगल्स आहेत त्या लग्नातच घेतल्या होत्या, पण ह्या बँगल्स माझ्या आय गेस 3 ड्रेसेसवर जातात. ह्या बँगल्स मी माझी 16 सोमवारचा जेव्हा शेवटचा 17वा सोमवार उद्यापन होता तेव्हा घातलं होतं. ते लुक पण माझ्या इन्स्टाला फोटो आहेत, तर तुम्ही नक्की जाऊन पहा इन्स्टाला. आणि मी यूट्यूबला पण पोस्ट करेल जरी ह्या वेळेस तो ड्रेस घातला तर. त्याच्यानंतर हे ते जे बँगल्स असतात ना, म्हणजे बँगल्सच्या मधी वगैरे मीडियम घालायचा तो सेट आहे हा पण फार जुना आहे माझ्या, म्हणजे सध्या तरी मी कोणती शॉपिंग केलेलीच नाही आहे, हे फार जुने आहेत. नंतर ना ह्या ज्या आहेत त्या पिंक बँगल्स आहेत, ह्या पण माझ्या 2-3 ड्रेसवर जातात, आय गेस 3 ड्रेसेसवर जातात. रेड बँगल्स आहेत, फारच जुने आहेत. आय डोंट थिंक मी ह्या घालू शकते आता, किंवा असं करता येईल की कोणत्या तरी एक पिंक आणि ब्ल्यूच्या सेटमध्ये असं मध्ये करून टाकता येतील ह्या बँगल्स, कारण की तसा कलर गेला आहे ह्यांचा, बिकॉज ह्या 9th स्टँडर्डच्या बँगल्स आहेत आणि आता मी इंजिनिअरिंगला आहे, सो यू कॅन कन्सिडर ते किती जुने आहेत. ह्या अजून एक बँगल्स आहेत, ह्या ब्ल्यू आणि ग्रीन मिक्स आहेत, बिकॉज म्हणजे मी मिक्स केल्या होत्या, कारण की माझा तो एक ड्रेस आहे त्याच्यावर ह्या अशाच जातात, आणि त्या ड्रेसवर ह्याच बँगल्स सूट होतात, ब्ल्यू आणि ग्रीन. मस्त दिसतं हे. अजून एक ग्रीन बँगल्स असेल बाई, ह्यावेळेस लग्नाला मी भरणारच नाही आहे बांगड्या, बिकॉज ऑलरेडी 3 ग्रीन नाही 4 सेट आहेत ग्रीन बँगल्सचे, हा पकडून. ह्या अजून एक आहेत, पण ह्या माझ्या नाही आहेत, ह्या मम्मीच्या आहेत, तिने भरल्या होत्या लास्ट लग्नात, त्या आहेत. ह्या एक्स्ट्रावाल्या काढून ठेवलेल्या आहेत. एवढ्या बँगल्स आहेत माझ्याकडे, मला आज कळते. करा आता, हा एक मम्मीचा आहे. सेट किती होत आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 सेट्सच्या बँगल्स आहेत माझ्याकडं. आणि तरी मी घरी म्हणते की मला घालायला बांगड्या नाही आहेत, बांगड्या घेऊन दे मला, बांगड्या घेऊन दे. हा व्हिडिओ घरच्यांनी पाहिलं तर मला बांगड्या भेटणारच नाही आहेत, पण लेट्स इट, आहेत ह्याच खूप आहेत, ह्याच वापरू.
आय गेस मला आता बांगड्या माझ्या स्वतःच्या लग्नातच भेटतील, त्याच्या आधी काय भेटणार नाही असं मला वाटतंय. पण चलो आता बँगल्स साईडला करून ठेवते. आणि आता माझ्याकडे नेकलेसेस किती आहेत ते बघू. नेकलेस जास्त नाही आहेत माझ्याकडे, 4-5च आहेत. बिकॉज आधी जे होते ना त्याच्यातले मी 7-8 जण मतलब फेकून दिलेत, कारण की सेटअप करत होते जेव्हा मी आवरत होते, लास्ट टाईम आवरत होते त्यावेळेस मी 7-8 फेकून दिलेत. सो आता 4-5च राहिलेले आहेत आणि ते होऊन जातात माझ्या सगळ्या ड्रेसवर. आणि राहिले 1-2 कोणते ड्रेस ज्याच्यावर होत नाहीत तर मग बहिणी किंवा दीदी वगैरे त्या आहेतच, त्यांच्याकडनं घेते मग. सो आता नेकलेस बघू किती आहेत. हा आहे माझा फर्स्ट नेकलेस. आता घालून दाखवला असता पण ते खूप सिस्टमॅटिकली लावलेलं आहे आणि परत मला तेवढं सिस्टमॅटिकली लावता येणार नाही. सो उद्या किंवा परवा मी लुक म्हणजे कोणतं लुक करणार आहे, त्या कोणत्या लुकमध्ये जर हा नेकलेस जात असेल तर मी घालून दाखवते तुम्हाला. त्याच्यानंतर हा जो आहे तो सेकंड नेकलेस आहे. हा पण आत्ताच घेतला होता, आत्ताच आय गेस 1-1.5 वर्ष झालं असेल ह्या नेकलेसला. 1-2दाच घातलेला आहे, पण हा पण सूट आहे. हा पण घालून दाखवले असते यार, पण नेकलेस मी ना सगळे सेट करून ठेवलेत मागच्या वेळेस जेव्हा आवरावरी केली तेव्हा, त्याच्यामुळं. आणि हा ॲज अ महाराष्ट्रीयन लुकवर किंवा साडी वगैरे घातली तर त्याच्यासाठी दिस इज द बेस्ट. कानातले पण छान आहेत, आय लाईक इट. आणि त्याच्यानंतर ना एक हा आहे, हा दाखवू शकते मी उठून. हे इयरिंग्स आहेत. आणि हा नेकलेस आहे. हा नेकलेस माझ्या त्या घागऱ्यावर आणि अजून 3-4 ड्रेसेसवर जातो. छान आहे ना, हा पण मला खूप आवडतो. बँगल्स, अजून एक बँगलचा सेट. ह्या पण त्या बँगल्स आहेत ज्याच्यामध्ये मध्ये बँगल्स घालतो ना त्या. बाई खूप बँगल्स आहेत रे माझ्याकडं. आणि हा अजून एक नेकलेस आहे. दिसतोय का नाही प्रॉपर, एक मिनिट. हा असा वाला नेकलेस आहे. ह्याच्यावरचे कानातले होते पण ते खराब झाले, सो ते फेकून दिले मी. झाले नेकलेस माझ्याकडे आय गेस एवढेच आहेत. बाकीचे जे आहेत ना ते असे शॉर्ट नेकलेस आहेत, ते पण दाखवते. आणि हा एक म्हणजे सिम्पल ह्याच्यावरचा आहे. आणि अजून 2-3 आहेत माझ्याकडे सेट. आणि मी आत्ता एवढ्यातच घातले होते पण ते कुठं पडलेत ना आता मला तेच लक्षात नाही आहेत आणि ते शोधावं लागतील. पण ते आत्ता गावाला जाताना 1-2 गेस दे आर नेसेसरी, सो मी ते आत्ताच नाही शोधणार आहे. आता सध्या तर एवढेच आहेत. ते मी तुम्हाला नंतर कोणत्या तरी लुकमध्ये घालेल ना तेव्हा दाखवेल मी, कारण की ते आहेत घरातच आहेत पण शोधावं लागेल, साफसफाई करताना सापडेल. सो हे होते माझे बँगल्स आणि काय म्हणतात आपलं नेकलेसेस. इयरिंग्सचा ब्लॉग मी तुम्हाला सेपरेट टाकते कारण की माझ्याकडं फार इयरिंग्स आहेत. ते ह्या ब्लॉगमध्ये टाकले तर तो खूप मोठा होऊन जाईल. सो हा ब्लॉग इथंच म्हणजे हे एवढेच ठेवू. बाकीचे जे मेकअप प्रोडक्ट्स आहेत ते ठीक आहेत पण ते तर काय सगळ्यांकडेच असतात, सो आय डोंट थिंक ते दाखवायची गरज आहे. हे माझं बँगल्स आणि नेकलेसचं कलेक्शन होतं. नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला माझे इयरिंग्सचे कलेक्शन दाखवते, कारण की ते खूप म्हणजे लिटरली खूप आहेत. आणि काही इयरिंग्स कसं झाले आहेत ना ते हरून गेलेले आहेत. सो एक आहे एक नाही, सो ते मला आधी नीट अरेंज करावे लागतील आणि मग दाखवावं लागेल. सध्या तरी मी ते नीट अरेंज वगैरे केलेले नाही आहेत. आणि आता टाईम पण खूप झाला आहे, 8:30 वाजलेत, मला उपवास सोडायचा आहे. सो हा ब्लॉग आपण इथंच थांबू. तुम्हाला माझे बँगल्स आणि नेकलेस कलेक्शन कसं वाटलं ते नक्की सांगा. तुम्हाला कोणते आवडले तेही सांगा. आणि तुम्ही कुठून म्हणजे हे करता, तुळशीबागेत कोणतं शॉप वगैरे माहिती असेल जिथं छान देतात आणि स्वस्त पण आहे तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर चलो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.